प्रिया दीदीचा फोन. हा बोल दीदी. हॅलो हॅलो तेजा, तेजा कुठे आहेस तू? आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो अरे. दीदी काय झालं? कुठे आहात तुम्ही? हा वैदे बाजूला हो. दीदी काय झालं? हॅलो. मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवते, तू पटकन या. काय झालं त्याच्यात? काय झालं प्रिया त्यानं? तू हे लोकेशन पाठवते दीदी, तू लाव पटकन, आपण जाऊया तिथं. वैदेही, वैदेही अगं काय करतेस? इतका वेळ लागतो? सरप्राईज. वा. मगाशी मी जिथे गेले होते ना ते हेच घ्यायला गेले होते. तुला माहितीये का, इथे ना मस्त मोर, लांडोर हे प्रेमळ प्राणी नेहमी भटकत असतात. त्याच्यामुळे हे पिसारे इथे सहज मिळतात. आणि बाकी प्रेमळ प्राण्यांचं काय ग? जसं की बिबट्या, सिंह. तू येणार आहे ना आता? हा काही नाही, काही नाही. मी काय म्हणते, तुला हे लोकेशन नक्की आवडलंय ना? नाही, लोकेशन खरंच खूप भारी अगं. म्हणजे मी तुला सांगू, मी आधी तर रमावतीत नव्हतेच राहत, पण इथे आल्यापासून पण ना अशा जागा मी कधीच एक्सप्लोर केल्या नव्हत्या. आणि आता तू इकडे आणलायस, इथे मस्त झाडं आहेत, असं छान गार वारा सुटलाय, असं पक्ष्यांचा किलबिलाट आहे. काय माहिती, इतकं इतकं पीसफुल वाटतंय ना. असं वाटतंय की ही शांतता फक्त फील करत राहावं. हो ना, त्यासाठीच तुला इकडे घेऊन आले. घरात बसून बोर होतेस ना, म्हटलं चला वहिनी साहेबांना जरा फिरून आणावं. थँक्यू सो मच. वेलकम. हा बाय द वे, ऐक ना, मस्त लोकेशन आहे, मला फोटो काढायचे आहेत. काढ की. तुझा नवीन मोबाईल दे ना. हे घे. थँक्यू. तू कर एन्जॉय, मी आलेच. लावलं काय? सगळंच जायचं, जास्त लांब नाहीये. तुझ्या तर हळू घ्यायची. बरोबर चाललंय ना? काय झालं असेल दीदीला? हा कसलं भारी आहे. त्याच्यात हळू. गप्पा करा. राईट राईट की लेफ्ट आहे? चलो चलो चलो. नाही 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 नाही, राईट 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 राईट. हा राईट राईट राईट. त्याच्यात हळू घ्यायची. गप्पा, लोकेशन बघ. पुढे शाळा आहे त्याच्यात हळू. हळू बोल तसा. सरळच जायचं, सरळच जायचं. हळू बोल. होय होय होय.
त्याच्यात हळू अहो गाई 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 मशा हळू 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 बाजूला हो ना. बरोबर चालू ना आपण. आत्ता कसं बरोबर बाण लागला. वैदेही तेरा हीरो आ गया. कुठं जंगलात आले ते. बरोबर चालू ना आपण. अंडा हा रस्ता तर इथं संपला रे. समोर तर सगळं जंगलच दिसतंय रे. तू बरोबर लोकेशनला घेऊन आलास ना थंडर. लोकेशन तेच आहे तिथेच संपलं. लोकेशन संपलं. हा तेव्हा म्हणजे प्रिया दिदी आणि वैदी या जंगलात अडकलीत की काय. हा वाटायला तर तसंच लागले. वाटायला लागलं का. कोण तिकडे. प्रिया दीदीचा फोन का बंद येतोय. हा वैद्यांना करून बघतो. वैद्यांचा पण फोन बंद येतोय. कुठे गेली ती. काही झालं नसेल ना त्यांना. काळजी नका करू आपण बघू. मला वाटतं ते आत असेल कुठेतरी. प्रिया दीदी. प्रिया दीदी. प्रिया ताई वैदी. ओ वहिनी प्रिया दीदी. प्रिया ताई थंड यांना खरंच काही झालं नसेल ना रे. त्याचा तुम्ही उगा काळजी करायला लागले. प्रिया ताई वैदी. ओ वहिनी प्रिया दीदी. प्रिया ताई काय करायचं आता. मला वाटतं ते आत असतील म्हणून आवाज जात नसेल. आपण आज जाऊन बघूया काय. चल बघू चल. चल चल ये. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. फोन कशाला घेतलाय. द्या इकडे माझ्याकडे. फोनचा रेंज नाही कशाला फोन घेऊन बसतो. नीट पकड. सावकाश. प्रिया दीदी. ओ प्रिया दीदी. प्रिया दीदी. प्रिया ताई वैदी. ओ प्रिया ताई. प्रिया दीदी. प्रिया ताई वैदी. ओ प्रिया ताई. प्रिया दीदी. मोठं झाड आहे. कसली प्रिया हे झाड कसलं आहे ग. प्रिया प्रिया प्रिया. प्रिया
वैदेही ओ आणखी बडी वहिनी, प्रिया दीदी प्रियाताई, ओ आणखी बडी वहिनी, प्रिया दीदी ओ प्रियाताई, प्रियाताई, वैदेही ओ आणखी बडी वहिनी, प्रिया दीदी ओ आणखी बडी वहिनी, प्रिया दीदी प्रियाताई, प्रिया दीदी ओ प्रियाताई. ए वर कोण हाक मारतोय? वर बसलेत का ते? हवेतनं आवाज उडत उडत जाईल ना, ती इको होत नाही काय? काय पण असते तुझं. प्रियाताई, प्रियाताई, परत ई, काय एवढं लागलं तुला? हा नेचर कॉल काय कळाली. तुला ना कधी पण काही येतं माहितीये काय? ही वेळ आहे काही. जाऊन ये जा. पाण्याच्या जागेला जायला पाहिजे. गाडीत पाणी आहे, घेऊन जा. मग गाडी जवळच जातो. हाक मार माझ्या वतीने. आता हालायला पण येत नाही, पोटात कळती हाक मारून मारून. प्रियाताई, आता तू कशाला हाक मारतोय? तिकडे जाऊन हाक मार जा. प्रयत्न करून. आलोच. हा जा जा. शोधा घेतला यांना. प्रिया दीदी, वैदेही, काही कानावर आलं का तुमच्या? झालं. अगं 1000 वेळा सांगितलं तुला, तुझ्या हे समध्या खेळ्या बंद कर म्हणून. जी स्वप्न पूर्ण होणार नाही ना, ती स्वप्न बघूच नाही माणसानं. आलं ना पुन्हा अंगलट. खुर्ची सारखा ना तुमचा मेंदू पण गंजत चाललाय. एवढी दूरदृष्टी असती तर ही अवस्था झाली नसती. या माझ्या खेळींबद्दल बोलताय, मी काय सांगतेय, तुम्ही काय तर्क लावताय? अगं मग जे काय आहे ते नीट सांग ना. ताराण्याची कोंबडीन बाराण्याचा मसाला असतो तुझ्या बोलण्यामध्ये. माईने मोठी मैफिल ठेवलीये घरात. स्नेहभोजनाचा मोठा कार्यक्रम करतीये. पण का कशासाठी ते काही कळलं नाही. ना कोणाची जयंती ना कोणाची पुण्यतिथी. तरी सुद्धा काहीतरी कारण काढून एवढा मोठा कार्यक्रम करतीये म्हणजे डाव. याच्या माग तिचा काहीतरी डाव असणार. ती माई वागती एक आणि करती एक. तिचा वागण्याचा हेतूच वेगळा असतो. अगं माई आहे ती माई. गांडुळासारखं मित्र म्हणून वागणार आणि वेळ आली ना ती नागिनीसारखा फणा काढून डसणार. प्रिया, प्रिया, प्रिया कुठे आहेस तू? प्रिया, तुला माझा आवाज येतोय का? प्रिया, वैदेही, प्रिया दीदी, वैदेही, प्रिया दीदी, प्रिया दीदी, वैदेही. गाडीचा आवाज. थंडरने गाडी कशाला सुरू केली? थंडर, एक थंडरला फोन करून विचार. फोन कुठे आहे माझा? फोन पण थंडर करे. कुठं गेलाय? कुठं गाडी घेऊन? प्रेशर काढायला घरी गेला काय? हा थंडरच्या नावानं
मारी या थंडरच्या प्रिया दीदी थंडर आल्यावर बघतो मी याला. फोन पण घेऊन गेलाय माझा. प्रिया दीदी, वैदे, प्रिया दीदी. प्रिया प्रिया काय काय प्रिया दीदी, वैदे, प्रिया दीदी, वैदे. वैदे पण ना मला म्हणतात ऐकू येत नाही म्हणून स्वतःला हाक मारले तो होत येत नाही. पण गेले त्या वैदे, 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 कुठे आहात तुम्ही? वैदे, 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 अरे इकडे इकडे. कुठे इकडे? हा, कुठे इकडे? वैदे, कुठे आहात? कुठे तुम्ही? अरे तिकडे कुठे चाललाय? तिकडे ये ना. इकडे कुठे? इकडं वैदे, कुठे आहात तुम्ही? इकडं हा, कुठे आहात? कुठं? इकडे रे, इकडे बघ ना. इकडं कुठं? तेज प्रताप, वर बघ. वर वर कुठं वर? आ! तुम्ही तर वर काय बसलाय? अरे प्रिया दीदी कुठे? प्रियाच सापडत नाहीये. किती वेळ झाला. कुठे गेली? कशी गेली? आणि तुम्ही इथं वर का बसलाय झाडावर? रेप्टाईल्सची भीती वाटते मला. कोणाची? अरे ते नाही का ते सरपटणारे प्राणी असतात ते. हा ती वावड हसायला काय झालं? तुम्हाला कोणी सांगितलं सरपटणारा प्राणी झाडावर जात नाही म्हणून? हा, तो काय तुमच्या माग हरणटोळे? काय टोळे? हरणटोळ, साप आहे तुमच्या माग.
कुणी सांगितलं होतं तुम्हाला या जंगलात यायला? हा? उगाच तुमच्यामुळे माझी पायपीट झाली. हॅलो, माझ्यावर का चिडचिड करतोयस? मी नाही बोलवलंय तुला इकडे, तू स्वतः आलाय. तुम्ही नाही बोलवलं. प्रिया दीदी प्रिया दीदी कुठे आहे? प्रिया दीदी कुठे? प्रिया दीदी, प्रिया दीदी, एक मिनिट. तुम्ही आता काय म्हणला? इथं प्रिया दीदी कुठे आहे म्हणला तुम्ही? तीच मला घेऊन आली होती इकडे, फोटो काढायला म्हणून गेली आणि मग सोडूनच गेली मला. प्रिया दीदी तुम्हाला सोडून गेली? कुठे गेली प्रिया दीदी? प्रिया दीदी म्हणजे प्रिया दीदी तुम्हाला सोडून गेली आणि तो थंडर बाला थंडर आलाय तुझ्यासोबत? आलाय नाही, आला होता. मध्ये त्याला काहीतरी फंट्या मारून गेला निघून तो. प्रिया दीदीचा फोन आला होता मला. ते म्हणले की तुम्ही आणि प्रिया दीदी कुठेतरी संकटात अडकलेत. धावत पळत आलो मी, लोकेशन पाठवलं मोबाईलवर. काय? थंडर मोबाईल पण घेऊन गेला माझा. प्रियाने कॉल केला होता तुला? हा. आम्ही संकटात. कोण? हॅलो, एक मिनिट थांबा. इथं थांबा तुम्ही एक मिनिट. हसायला काय झालं तुम्हाला? हा? काय 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 बोलताय तुम्ही? आज प्लॅन होता त्यांचा. प्लॅन? कसला प्लॅन? प्रिया मला सोडून गेली, थंडर तुला सोडून गेला. एकांत. आपल्या दोघांना बोलता यावं, आपल्याला एकांत मिळावा म्हणून केलं असेल कदाचित त्यांनी. एकांत. एकांतच नकोय मला. तेज प्रताप, तेज प्रताप, कुठे चाललास तू? अरे माझी बॅग. थांब मी. अरे यार, किती वैदे ग्रेट आहात ना तुम्ही. तुम्हाला माझी गरज कधीपासून पडायला लागली? तुम्हाला आपलं नातं काय आहे ना हेच माहित नाही अजून. अरे हीच आपली मैत्री. मैत्री? मैत्री ही सच्चपणाने करायची असते हो. त्यात गद्दारी करायची नसते. जी तुम्ही केली हे विसरू नका. मी कुठला तुमचा मित्र? तुमच्या प्लॅन मध्ये तुम्हाला मदत करणार आहे तुमचे मित्र. एक मिनिट थांब. तेज प्रताप, काय प्लॅन? काय? हा, कसला प्लॅन? काय बोलतोस तू? तुम्हाला काय वाटतंय मला काय कळत नाही? हा, हे असं जंगलात फसणं, संकटात आहे म्हणून सांगणं, मला इथं बोलवणं, हा सगळा प्लॅन तुमचाच आहे. हा? प्रिया दीदी आणि थंडरला हाताशी घेऊन तुम्ही हे सगळं केलंय. मला काय कळत नाही असं वाटतंय तुम्हाला? हा, सगळं कळतं मला. या तुम्ही
नाहीतर तुमचे मित्र बसलेच असतील की तुमची मदत करायला. ए कुठेला पण बसलेत, या बाहेर या. हा, तुमच्या मास्टर माइंडला पकडलंय मी, घेऊन जा त्यांना. मास्टर माइंड? अरे काय बोलतोयस तू? माहितीये मला सगळं. वाट सापडणं झालीये. मी आता या वाटेनं चाललोय. तुम्हाला यायचं तरी नाही तर बसायचं जंगलात. अरे ऐक तरी. अरे तेज प्रताप, मी येते. कुठे चाललायस तू? तेज प्रताप, अरे थांब ना. पुढे पुढे कुठे चाललायस? थांब. तू एकटीला सोडून जाणार आहेस मला? हा, काहीच कसं वाटत नाही रे तुला? हा, एरवी तर मोठे मोठे डायलॉग मारत असतोस. मी नेहमी असेल, ऑलवेज तुझ्यासाठी, तुझा संग, माझी बायको, माझी बायको. आता काय झालं? बायको बायको असायला तुम्ही आधी मला नवरा तर मानायला पाहिजे. ए, तुझ्याशी बोलतेय मी. राइट की लेफ्ट? आपण कधीच रॉंग नसतो. आपण नेहमीच राईट असतो. आज पण राईटनेच जाणार नाही. हट. या जंगलात एवढा फिरलोय, काय सुधारणा झालंय मला. बाहेर पडायची लक्षणं दिसत नाहीत. असं वाटतं की मी मगाशी पण याच वाटेनं आलो. वैदे इकडं? म्हणजे मी परत इकडे चालू काय? सकवायला लागलं काय मला? हे इकडनं बाहेर कसं पडायचं माहितीये का तुम्हाला? हो मग उगा आहे का? हे जंगल ना माझ्या पणजोबांच्या हाताखाली होतं. हा? ते केअरटेकर होते ना इथले. लहानपणी ते आम्हाला इथे घेऊन यायचे आणि इथली सगळी माहिती द्यायचे. हा? काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे मग तुम्हाला इकडचे सगळे रस्ते माहिती असतील? हा? मी उगा आपलं सगळीकडे फिरत बसलोय. देवच पावला म्हणायचा. चला चला मग चला. स्टुपिड, तू ना खरंच मूर्ख आहेस. जर मला माहित असतं तर मी कधीच वाट दाखवली असते ना. इथे का बसले असते? तंतन करत निघून गेलास. आपली मैत्रीण एकटी आहे, ती काय करेल, कुठे जाईल याचा काहीच विचार केला नाहीस ना? ओ तुम्ही आता मैत्रीण नाही माझी? हा, मी उगाच आलो इथं. यायलाच नाही पाहिजे होतं. जातो मी. अरे नाटकी, थांब थांब म्हटलं ना. कुठे जाणार आहेस आता एकटा? आता आलोय तर वाट शोधूया. तेवढा वेळ नाही माझ्याकडे. एक काम करा, तुमचा फोन काढा, घरचा पत्ता टाका, त्यावर मॅप लावा. चला. त्यासाठी फोन हवा ना. फोन नाहीये माझ्याकडे. फोन नाहीये म्हणजे? आताच घेतला होता नवीन. हरव का जंगलात हरवला की काय तुम्ही? नाही रे, प्रियाने फोटोज काढायला म्हणून घेतला होता आणि ती घेऊन गेली. प्रिया दीदी फोन घेऊन गेली? काय चाललंय? प्रिया दीदी तुमचा काय फोन घेऊन जाते, तो थंडर माझा काय फोन घेऊन जातोय. काय चाललंय काय कळना झालंय मला. ठरवून केलंय त्यांनी हे. तुझ्याकडे फोन नाही, माझ्याकडे फोन नाही, म्हणजे आपल्याला एकमेकांशी बोलण्याशिवाय पर्याय नाही ना.
कदाचित आपण बोलावं हाच उद्देश असेल त्यांचा. उद्देश कसला? नसता उद्योग करून ठेवलाय त्यांनी. कुठल्या गाढवानं हा असला फुसका प्लॅन बनवला तर काय माहिती. कुठल्या गाढवानं बनवलाय माहित नाही, कुठल्या गाढवासाठी बनवलाय हे माहिती. एक मिनिट, काय म्हणला तुम्ही? काय म्हणला तुम्ही आता? हा, नाही ऐकू आलं तेच बरे. आलं सगळं व्यवस्थित ऐकू आलं, मला कळलं. माझ्या कानाचा काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही मला गाढव म्हणला, गाढव. तुमची हिंमत कशी झाली? सॉरी माफ कर. आपण दोघे गाढव बस. परत तुम्ही मला गाढव म्हण. हा ठीक आहे ठीक आहे, मी एकटी माझी स्वतंत्र गाढव. चालेल? हं. हा? परत वाद घालायचा यावरून? काय त्या बिचारांनी आपण भांडू नये म्हणून हा सगळा प्लॅन केला आणि तरी आपण भांडतोच. हो ना, तू समजूतदारपणाच दाखवत नाही. काही ऐकतच नाहीस माझं. मी ऐकत नाही. हा, एकतर तुम्ही माझ्या माईंच्या विरोधात गेलात, तुम्ही नकोसलेले आरोप केलेत आणि तुमचं काय म्हणणं आहे? मी चुकीचं आहे, मी समजूतदारपणा दाखवत नाही. कानाला खडा लावा. तुमच्याशी जुळवून घेणं मला जमणार नाही, कळलं? तुझी बाजू झाली, माझी पण काहीतरी बाजू असेल ना. एकदा माझं म्हणणं ऐकून घे ना प्लीज. मी सकाळी पण हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते तुला. माझं काहीही न ऐकता माझ्यावर ओरडून माईंच्या मागे निघून गेलास रे तू. कारण तुम्ही वागतायच तसं, म्हणून माझं डोकं फिरतं. एक मिनिट, ते स्वतःवर हंटर चालवायची काय गरज होती तुम्हाला? नाही सांगा ना, हे सगळं करायची काय गरज होती तुम्हाला? मग काय करायचं होतं? तुझ्या समोर डोकं फोडून घ्यायला हवं होतं का? नाही नाही नाही, हे सगळं ना मी करून घ्यायला पाहिजे. मी बिनडोक आहे ना. तुमच्या मते मला काय अक्कलच नाही. सगळी अक्कल देवानं तुम्हाला दिली आहे, होय की नाही? माझं डोकं फुटलं पाहिजे. एकदा माझं डोकं फुटलं ना की येईल मला अक्कल. आली अक्कल. निष्प्रता, काय झालंय? हा, उठ ना. तुला आवाज येतो का माझा? निष्प्रता, तुला आवाज येतो माझा? कोणी आहे का? कोणी आहे का? प्लीज मदत करा कोणीतरी. आणि बॅगेत पण काही नाहीये.